नमस्कार, मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. मी प्रांजली, प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर तथा लाईफ कोच तथा न्यूट्रिशनिस्ट. आज मी या सगळ्यांपेक्षा वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलायला आले. विषय असा आहे की आज बरेचसे लोक इतके खुश आहेत. अरे, मी आत्ता यूट्यूब चॅनल सुरू केलंय आणि माझ्यात ॲड सुद्धा यायला लागल्या. मग माझं चॅनल मॉनिटाईज झालं तर नाही ना, हा प्रश्न त्यांच्या डोक्यात आहे. किंवा आपल्यापैकी बरेचसे असे सुद्धा लोक आहेत की जी विचार करतायत, वाव, माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. पण चुकताय तुम्ही. तुम्हाला माहिती आहे का, चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी काय क्रायटेरिया आहे? यूट्यूबने ना एक क्रायटेरिया ठरवून दिलेला आहे. तर क्रायटेरिया काय आहे की जर तुम्ही, आपल्याला माहिती आहे की लॉंग व्हिडिओज आणि शॉर्ट व्हिडिओज अशा दोन प्रकारचे व्हिडिओज आपण यूट्यूबवर अपलोड करू शकतो. तर काही लोक लॉंग व्हिडिओज करतात, काही लोक शॉर्ट व्हिडिओज करतात. तुम्ही कुठले व्हिडिओज अपलोड करता हे मला नक्की कळवा. जाऊया आपल्या महत्त्वाच्या विषयावर. तर यूट्यूबने आपल्याला एक क्रायटेरिया ठरवून दिलेला आहे. आणि हा क्रायटेरिया काय आहे? तर हा क्रायटेरिया आहे की आपण हे चॅनल, आपलं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी किती काळ लागतो, त्याच्यासाठी काय काय गोष्टी आपल्याला क्रायटेरिया कंप्लीट करावा लागतो. तर पहिले बोलूया आपण लॉंग व्हिडिओजबद्दल. तर लॉंग व्हिडिओ जे कुणी बनवत असाल तर लॉंग व्हिडिओचा क्रायटेरिया काय आहे? 365 दिवस. 365 दिवस म्हणजे 1 वर्ष. या 365 दिवसांमध्ये आपल्याला 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करणं गरजेचं आहे. म्हणजे आपले सबस्क्रायबर हे 1000 असायला हवे. त्याचबरोबर याच्याला दुसराही क्रायटेरिया आहे. तो कसला? तर दुसरा क्रायटेरिया हा आहे की 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करूनच आपल्याला नुसतं चालणार नाहीये. तर त्याचबरोबर आपल्याला 4000 तास, हो तुम्ही बरोबर ऐकताय, 4000 तास वॉच टाइम सुद्धा असायला हवा. बरेचदा आपलं ना कन्फ्युजन होतं की 4000, कारण आपण बघत नाही, आपण डिटेलमध्ये जात नाही, आपण YT स्टुडिओला जाऊन बघत नाही की काय क्रायटेरिया आहे. तर आपण ऐकलेलं असतं की हा 1000 सबस्क्रायबर झालं की माझं चॅनल मॉनिटाईज झालं, 1000 सबस्क्रायबर झालं की माझं चॅनल मॉनिटाईज झालं. पण तसं नाही आहे. आपल्याला 1000 सबस्क्रायबर सोबत आपल्याला 4000 तास वॉच टाइम सुद्धा करणं गरजेचं आहे. येस. मग बरेचदा आपलं इथेही कन्फ्युजन होतं, 4000, पण 4000 मिनिट आहे की तास आहे? हे कन्फ्युजन बऱ्याच नवीन यूट्यूबर्सचं आहे. पण लक्षात घ्या की 4000 तास हे वॉच टाइम आपल्याला कंप्लीट करायचं आहे, 4000 मिनिट नाही. पण काय ना, आपले व्हिडिओ जर चांगले असेल, चांगल्या क्वालिटीचे असेल तर ते इझिली होतं. मेहनत तर करावी लागेल ना, 1 वर्षात नाही 2 वर्षात. पण जर आपण मेहनतच केले नाही तर ते कधीच कंप्लीट होणार नाही. आपण चांगलं कंटेंटच दिलं नाही तर ते कधीच कंप्लीट होणार नाही, हो की नाही? त्यानंतर आता आपण जाऊया शॉर्ट व्हिडिओकडे. तर शॉर्ट व्हिडिओचं काय आहे की त्यांना 3 महिन्यामध्ये, म्हणजे 90 दिवसांमध्ये, 90 डेजमध्ये त्यांना 4 मिलियन व्ह्यूज मिळवावे लागतात. ज्यावेळेस ते 90 दिवसांमध्ये 4 मिलियन व्ह्यूज ते मिळवतील, त्याचवेळी त्यांचं चॅनल हे मॉनिटाईज केलं जाईल. आणि आता आपण जाऊया आपल्या मुख्य
प्रश्नाकडे की अरे आमच्या चॅनलवर तर एवढं काही झालेलं नाही, आमचे 1000 सबस्क्रायबर पण झालेले नाही आहे, आमचे तर जस्ट 50 सबस्क्रायबर झाले आहेत आणि वॉच टाईमचं तर काय विचारू नका, 100 कशी वॉच टाईम कंप्लीट झालेले आहे. पण आमच्या चॅनलला पण आमच्या व्हिडिओजला काय येत आहे, ॲड्स येत आहेत. तर हुरळून जाऊ नका. यूट्यूबने तुमचं चॅनल मॉनिटाईज जरी झालं नसेल तरी तुमच्या व्हिडिओजवर ॲड्स टाकायला सुरुवात केलेली आहे आणि या ॲडचे जे काही पैसे येतात ते यूट्यूब स्वतःकडे ठेवतो. तुम्हाला एकही पैसा मिळत नाही. चॅनल मॉनिटाईज झाल्याशिवाय तुम्हाला काहीही मिळणार नाही. सो जर तुम्ही या गलतफहमीमध्ये असाल, म्हणजे या मिसअंडरस्टँडिंगमध्ये असाल की अरे माझ्या व्हिडिओजवर ॲड्स यायला लागले म्हणजे माझं चॅनल मॉनिटाईज केलं आहे, यूट्यूबने आपल्यावर मेहरबानी केली आहे, तर कृपया हा विचार डोक्यातून काढून टाका आणि रेग्युलरली मेहनत करा, छान कंटेंट्स द्या. यूट्यूब नक्कीच तुमचं चॅनल मॉनिटाईज करेल. काय ना फ्रेंड्स, कष्ट केल्याशिवाय फळ मिळणार नाही आणि कष्ट न करता जे फळ मिळतं ना त्याची किंमतही राहत नाही. सो कष्ट करा, मेहनत करा, छान व्हिडिओज बनवा आणि आपलं चॅनल मॉनिटाईज करा, एवढंच. तर मी प्रांजली, माझं चॅनल प्रांजल सायकोलॉजी, या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी सुद्धा घेऊन येते वेगवेगळ्या विषयावरचे छान व्हिडिओज, सायकोलॉजीशी रिलेटेड, न्यूट्रिशनशी रिलेटेड, डाएट प्लॅनशी रिलेटेड, छोट्या मुलांच्या डेव्हलपमेंटविषयी रिलेटेड, मोटिवेशनल, फॅमिली कॉन्फ्लिक्ट, या सगळ्या गोष्टींवरचे व्हिडिओज मी आपणासमोर आणते आहे. तर मला सपोर्ट करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब तो बनताय ना, तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्ते.